नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे आणि चातुर्मासाला की सगळे सण वार या 4 महिन्यामध्ये सुरू होतात। मग आपल्याला काय लागते? कापूस, वाती खूप करावे लागते। काय काय कोणत्या वाती किती पत्रीच्या कोणत्या सणाला किती लागतात ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चातुर्मासातला पहिला सण म्हणजे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीला आपण पूजा झाल्यानंतर आपण 5 पत्रीच्या वाती घेऊन 11, 16 कितीही घेऊन आपण आरती करू शकतो। आषाढी एकादशी झाल्यावर लगेच गुरुपौर्णिमा, आषाढी पौर्णिमा आणि आषाढी पौर्णिमेला आपल्याला फुलवातीची आवश्यकता पडते। त्यानंतर आहे चतुर्थी। चतुर्थीला 5 पत्रीच्या 21 वाती किंवा 21 पत्रीच्या 21 आपण लावू शकतो, आपल्या करण्यानुसार आहे। चतुर्थी झाल्यानंतर येते दिव्याची अमावस्या म्हणजेच दीपपूजन। आणि आपल्याला दीपपूजन म्हणजे दिवे घासून आपल्याला दिवे लावायचे असतात आणि त्यासाठी आपल्याला लागतात रगडलेल्या वाती। आपण ही वात सान घेऊन सानावर रगडून केलेले असतात। त्याच्यासाठी आपल्याला किती दिवे लावायचे त्यानुसार आपण वाती करून ठेवायचे आहेत। आतापासून आपण जर सर्व तयारी केली तर आपल्याला फार सोपं जातं। अमावस्या झाल्यानंतर आहे श्रावण सोमवार। पहिला ते 5व्या सोमवारपर्यंत आपल्याला 5 जुडगे लागतात आणि ते पण लागतात 11 पत्रीचे 11 वाती घ्यायच्या आणि त्याचा एक एक गट्टा करून 5 सोमवारच्या 5 आपण जुडगे करून ठेवायचे। त्यानंतर ज्यांच्या घरी मुलांचं लग्न झालेलं आहे त्यांना मंगळागौरी असते, 5 मंगळागौरी असतील। त्यासाठी काडवाती लागतात, फुलवाती लागतात आणि सानावरल्या वाती पण लागतात, दोरवाती लागतात। ही दोरवात घेऊन आपल्याला एक एक काडीला लावून कापसानं गुंडाळायचे आहे। माझा व्हिडिओ पण टाकलेला आहे या चॅनलवरती। ही काडवातीचे हे असे आपण 5 करून ठेवलेले आहेत। आपण एका ह्याच्यामध्ये 16 काडवाती घ्यायच्या आहेत। एका मंगळवारी आपल्याला 16 लागतात, 16ची 5 करून ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला मंगळागौरी झाल्यावर नागपंचमी येते आणि नागपंचमीला आपल्याला 5 पत्रीच्या वाती लावल्या तरी चालतात। 5 पत्रीच्या वाती आपण दररोज लावल्या तरी चालतात। आपल्याला जर येत नसतील करायला तर पुन्हा आहे शीतला सप्तमी। प्रत्येक सणाला आपण 5 पत्रीच्या तुपात भिजवून ठेवून 5 किंवा 11 वाती लावू शकतो। नंतर आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि राखी पौर्णिमेला भरली पूजा नैवेद्य आरती असते, त्यामुळे आपल्याला दिवे करावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला फुलवाती लागतात। फुलवाती आपल्याला जेवढ्या लागतात तेवढ्या आपल्या घरी जितके आहेत तेवढे करून ठेवायचे आहेत। त्यानंतर आहे श्रीकृष्णाष्टमी आणि कृष्णाष्टमीला 8 पत्रीच्या 8 वाती लागतात आणि जर आपल्याला ही अशी कमळवात येत असली तर कमळवातसुद्धा करून लावू शकतो आपण। 5 पत्रीची लावली तरीही चालते, काहीच बंधन नाही। जन्माष्टमी झाल्यावर पोळ्याला सुद्धा आपण 5 पत्रीच्या वाती लावू शकतो। नंतर आहे हरतालिका आणि हरतालिकेला आपल्याला महादेवाला 11 पत्रीचा 11 वातीचा जुडा करून आपल्याला लावायचा आहे। हरतालिका झाली की गणपती आले आणि गणपती बाप्पाला 21 पत्रीचा 21 वाती करून जुडगा करून ठेवायचा आहे आणि 21 तुपात भिजून आपल्याला हे लावायचं आहे। आणि गणपती बाप्पा झाले की लगेच येतात लक्ष्मी माय। लक्ष्मी देवीला आपल्याला 16 पत्रीच्या 16 वातीचा जुडगा करून ठेवायचा आहे आणि असे आपल्याला आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी म्हणून फुलवाती आणि 16 पत्रीच्या 16 वाती करून ठेवायच्या आहेत लक्ष्म्यासाठी। त्यानंतर अनंत चतुर्दशीला म्हणजेच त्यासाठी बी आपण 5 पत्रीच्या वाती वापरू शकतो। पुन्हा महाळ महिना येतो आणि नंतर येतो घटस्थापना। घटस्थापना आले की आपल्याला लागतात फुलवाती। दररोज दिवे करावं लागतात, आरती करावं लागते, नैवेद्य दाखवावं लागतो आणि दररोज जितक्या वाती लागतात तेवढ्या आपल्याला फुलवाती करून ठेवायच्या आहेत घटस्थापनेसाठी। 9 दिवस आपल्याला भरपूर फुलवाती लागणार आहेत, त्यासाठी आपल्याला अगोदरच तयारी करून ठेवायची आहे। चातुर्मासामध्ये सण भरपूर असल्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही। तर विजयादशमी दसऱ्याला आपण 5 पत्रीच्या आपण कितीही 11, 21, 16 कितीही लावू शकतो विजयादशमीला दसऱ्याला। नंतर येते कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमेला आपण फुलवाती लावू शकतो आणि नसल्या तर आपण 5 पत्रीच्या सुद्धा
लावू शकतो कोजागिरी पौर्णिमेला. त्यानंतर सुरू होते कार्तिक महिना. कार्तिक स्नानला आपल्याला दररोज काकडे करून ठेवायचे आहे. कॉटनचा कपडा घेऊन अशी पीळ पाडून आपल्याला आधीच करून ठेवायचे आहेत. दररोज आपल्याला तुपात भिजवून ही काकडे लावायचे आहेत. देवाला उठवायचं आहे, ओवाळायचं आहे. ही काकडावाती म्हणते त्याला. याला कॉटनचाच कपडा लागतो आणि कॉटनच्या कपड्यानं पीळ पाडून ही वात करायची असते. पुन्हा दिवाळी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा सगळ्याला आपल्याला 11 पदरीच्या 5 पदरीच्या वाती असले तरी काहीच हरकत नाही, आपण या आतल्या लावू शकतो. पुन्हा प्रबोधिनी एकादशी आली, त्यालासुद्धा 5 पदरीची आपण वात लावू शकतो, फुलवात लावू शकतो. आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते आपण लावायचे आहे. नंतर आले तुलसी विवाह. तुलसी विवाहाला आपल्याला फुलवाती लागते. 33 फुलवाती आपल्याला लावायच्या आहेत. आणि नंतर आली त्रिपुरारी पौर्णिमा. आणि त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला गंगेला 33 फुलवाती, पुन्हा आपल्याला देवाला 33 फुलवाती लावायच्या आहेत. आणि तुळशीलासुद्धा 33 फुलवाती अशा आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला लावायच्या आहेत. असे 33 आपल्याला लावायचे आहेत. आणि त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला 5 पदरीच्या 750 वाती लावायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व वाती एवढ्या लागणार आहेत. त्यासाठी मी हा व्हिडिओ मुद्दाम केला आहे. आपण सर्व व्यवस्थित आतापासून करून ठेवलं तर आपल्याला फार सोपं जातं. त्यामुळं मी हा व्हिडिओ टाकत आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.